नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 4थीच्या गणित विषयातील घटक परिमिती पान नंबर 70-71 अभ्यासणार आहोत। या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे। हा माझा परिचय। माझ्याकडे हा चौरस आकृती हातरुमाल आहे। या रुमालाच्या कडेने मला लेस लावायची आहे, परंतु दुकानातून लेस आणताना किती लांबीची लेस आणायची? तर मी काय केलं, दोऱ्याचं एक टोक रुमालाच्या एका कोपऱ्याशी धरलं, मग दोरा हळूहळू रुमालाच्या चारही बाजूंनी फिरवून पुन्हा त्या कोपऱ्याजवळ नेलं। तिथे तो कापला। कापलेल्या दोऱ्याच्या लांबीवरून लेस किती हवी ते कळेल। अब कड हा चौरसाकृती रुमाल आहे। बाजू अब, बाजू बक, बाजू कड आणि बाजू ड यांच्या लांबींची बेरीज म्हणजे रुमालाला लागणाऱ्या लेसची लांबी। या लांबीला रुमालाची परिमिती म्हणतात। म्हणजेच चौरसाची परिमिती ही चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते। आता आयताची परिमिती पाहूया। आयताकृती शेताला चारही बाजूंनी तारेचे एकेरी कुंपण घालायचे आहे। त्यासाठी किती लांबीची तार लागेल ते काढायचे आहे। आयताकृती शेताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज केल्यावर तारेची लांबी मिळेल। आयताची परिमिती ही आयताच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते। आता त्रिकोणाची परिमिती पाहूया। हा तारेचा त्रिकोण आहे। तो तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागली असेल ते पाहण्यासाठी तार सरळ करून तारेची लांबी मोजू। तारेची लांबी ही या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींच्या बेरजेएवढी असेल। म्हणजेच त्रिकोणाची परिमिती ही त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज होय। आता या आकृतीत एक आयत असून त्याच्या बाजू 3 सेमी, 2 सेमी, 3 सेमी आणि 2 सेमी आहेत। यावरून त्याची परिमिती काढूया। आयताची परिमिती म्हणजे काय, तर त्याच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणून 3 + 2 + 3 + 2 बरोबर 10, म्हणजे या आयताची परिमिती 10 सेमी आहे। आता ही दुसरी आकृती पाहूया। ही चौरसाची आकृती असून त्याची प्रत्येक बाजू 2 सेमी आहे। या चौरसाची परिमिती काढू। चौरसाची परिमिती म्हणजे त्याच्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणून 2 + 2 + 2 + 2 बरोबर 8, म्हणजे या चौरसाची परिमिती 8 सेमी आहे। आता त्रिकोणाची परिमिती काढूया। बाजूच्या त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी, 5 सेमी, 6 सेमी आहेत। त्रिकोणाची परिमिती काढू। त्रिकोणाची परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज, म्हणून 4 + 5 + 6 बरोबर 15, म्हणून या त्रिकोणाची परिमिती 15 सेमी आहे। आलं का लक्षात? कोणत्याही आकृतीची परिमिती काढायची असेल तर तिच्या सर्व बाजूंची बेरीज करावी लागते। आता पाहूया स्वाध्याय। पहा, आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 71 वर वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांची परिमिती तुम्ही वहीमध्ये सुंदर अक्षरात काढायची आहे। आकृत्या शिस पेन्सिलने काढायच्या। धन्यवाद।